शेजारी शेजारी पक्के शेजारी. अगं यामिनी, यामिनी उठ. अगं माझ्या हाताला काय लागलंय बघितलंस का? तो माझा हात आहे. तसं नव्हे ग, मला हाताला काय लागलंय बघ. काय आता काय थांबा जरा. तर रात्री काय लागलंय तुम्हाला? मी हळद हळद घेऊन येऊ का थोडी? हळद कशासाठी आणतेस तू? अहो तुमच्या हाताला लागलंय ना, दाखवा कुठे लागलंय. तसं नाही ग, मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सापडलेली आहे. वा 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 वा, माझा तर विश्वासच बसत नाहीये. अगं हे नाही असं नाही, सगळ्यांना सांगायला हवं, सगळ्यांना सांगायला हवं. हो काय चाललंय काय तुमचं? रात्रीचं किती वाजलेत अहो? आणि काय तुम्ही काय वाचत बसले? तुम्हाला जागरण झेपत नाही ना तुम्हाला? नंतर उद्या सकाळी मलाच तुम्ही झोपा. चल झोपा. वेगळीच का? अगं आता मी जे वाचत होतो त्यातनं मला जे मिळालंय ना, ते ऐकून सगळ्यांच्या झोपा उडतील. मी तुला सांगतो. हे बघ, जा सगळ्यांना बोलो. मला अत्यंत महत्वाची बातमी आता सगळ्यांना द्यायची आहे. हा, मी तुम्हाला एक आयडिया देते. काय? तुम्ही ना हे सगळं आता मला सांगा. हा. मी ऐकते. उद्या सकाळी सगळं जाऊन सांगते. कुठल्याही गोष्टीचं महत्व नाही. एखादी गोष्ट कर म्हणलं की लगेच करते, असं कधीही तोंडात येणार नाही तुझ्या. ऐका ना माझं. एवढी महत्वाची गोष्ट सगळ्यांना आत्ताच्या आत्ता सांगायला हवी. काही नको, तू इथेच बस, मी स्वतः जाऊन सांगतो. मी स्वतः जाऊन सांगतो. ऐका रे. अगदी बिरजूला सुद्धा सांगायला हवी. बिरजू, बिरजू. किती वाजलेत? अहो ऐका, नका ना उठू. सगळ्यांना ऐका माझं. अरे बिरजू, बिरजू, बिरजू लवकर बाहेर ये. बिरजू बिरजू बिरजू, फार महत्वाची गोष्ट आहे. अरे का हुआ? कोई गया क्या? कोणीही गेलेलं नाहीये. आता एक अत्यंत आनंदाची गोष्ट मला तुला सांगायची. आता मी एक पुस्तक वाचत होतो. पुस्तक? हा. अरे कितना कमीना इंसान है तू. देखो देखो सब लोग देखो. रात्री 3 वाजता याने हे पुस्तक दाखवण्यासाठी सगळ्यांना उठवलं. वो किताब अपने माथे पे मारले कमीना. अरे वेडायस की काय? अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. अगं बाई, पुस्तक? कोणतं पुस्तक आहे? आणि लेखक कोण आहेत? अगं लेखक आहे त्रंक्रू क्षेत्र माडेकर. हा, क्षेत्र माडेकर. हे कोण आहे तंत्र माडकर? असं काय बोलताय पा? साक्षात इतिहास शिरोमणी त्र्यंकू क्षेत्र माडेकर. करेक्ट. तू वाचलंयस त्यांचं पुस्तक? वाचलंयस म्हणजे काय, मी यांची सगळी पुस्तकं वाचली आहेत. इतिहासात सापडलेली पानं, इतिहासात हरवलेली पानं, पानांचा इतिहास, सगळी. ही सगळी वाचलीयस? एवढीच वाचलीयस? एकाच पुस्तकाची 3-3 नावं आहेत. आणि मी जे पुस्तक वाचले ना, ते एकदम स्फोटक आहे. म्हणजे हे पुस्तक तू वाचलेलं नाहीयेस. कुठलं पुस्तक आहे हे? विस्मृतीतील ऐतिहासिक स्थळे. अगं बाई, हो बरोबर आहे, मी नाही वाचलेलं पुस्तक. फार महत्वाचं पुस्तक आहे. फार महत्वाचं पुस्तक आहे. एक काम करो ना, आप दोनों लोग ऐसे बातें करते रहो, हम जाते हैं सोने के लिए. गप्पा बसा. अरे तुम्हाला मी काय सांगतोय? मी तुम्हाला रात्री 3 वाजता इथे काय फक्त मी पुस्तक वाचलंय एवढं सांगायला बोलवलंय का? अरे बाबा, आता जागरणाने ऍसिडिक रिॲक्शन व्हायला लागली रे. यामिनी, थांबा. कुणी कुठे जाणार नाहीये. मी वेडा नाहीये तुम्हाला सगळ्यांना इतक्या रात्री उठवायला. हाँ बलाल भाऊजी, बताओ बताओ जल्दी से टेल. ह्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की आपलं हे जे घर आहे ना, दामले निवास, ह्याला एक ऐतिहासिक महत्व आहे. तुला माहितीये का, आपल्या ह्या घरामध्ये बर का संताजी आणि धनाजी होते ना शिवाजी महाराजांच्या काळात, ते आणि त्यांचे घोडे असे इथे पाणी प्यायला यायचे म्हणे. नुसतं एवढंच नाहीये, तर त्यांनी असं म्हणलेलं आहे, बाजीराव आणि मस्तानी दोघही जण ह्या घरामध्ये येऊन गेलेले आहेत. अरे दामले नावाचे कोणी एक सरदार होते, ते आपल्या ह्या घराची निगराणी करायचे. आपल्या बापूंचे बहुतेक पूर्वज असावेत.
असा सगळा ऐतिहासिक ठेवा आहे रे बाबा इथे. आपलं घर फार फार महत्वाचं आहे. तुला माहितीये आणि 1857 जे बंड झालं ना त्याच्यामध्ये बरं का तात्या टोप्यांना जी मदत गेली ती सुद्धा आपल्या घरातनं गेलेली आहे. 1942 मध्ये जी क्रांती झाली त्यावेळेला काही क्रांतिकारक आपल्या घरात इथे राहिलेले होते. थोडक्यात काय आपल्या घराला प्रचंड ऐतिहासिक महत्व आहे. लक्षात येत आहे का? अरे आपल्या घराला हेरिटेज दर्जा आहे. क्या बात कर रहा है? चलो सोने चलते हैं. काय सोने चलते है? इतकं काहीतरी महत्वाचं सांगतोय मी आणि सोने चलते काय? कल्याण भाऊजी हाँ. मत भाई यहाँ पे मस्तानी आके गई, 2 दिन रह के गई, झूम झूम के नाच के गई. आता ही जी महत्वाची बातमी आहे ना ही मी सरकारला कळवेन म्हणजे आपल्या घराला सुद्धा हेरिटेज दर्जा मिळेल रे. ए भाई चुप बैठो. कशाला पाहिजे लष्कराच्या भाकऱ्या? अरे याला काही महत्वच कळत नाहीये. आपण हे सरकारला कळवलं तर आपलं घर प्रसिद्ध होईल. अरे तसंही हे घर तुम्हा दोघांच्या भांडणांमुळे प्रसिद्धच आहे. ऐतिहासिक दर्जा म्हणजे राहू दे रे बाबा. बाळ झोप आली. नाही हे सगळं जाऊ द्यात पण तुमच्या लक्षात येत आहे का? महुआच्या लक्षात आहे त्या लेखकाचं नाव. तुझं का मध्ये? ओ मामा झालंय तुमचं सगळं सांगून. हो मी जाऊ झोपायला. अरे कुणालाच महत्व कळत नाहीये का? मुझे है बल्लाळ भाऊजी. मुझे इथे मस्तानी येऊन गेली. इथे नाचून गेली. भगवान चुप बैठा. बढ़िया है मस्तानी वाली. चलो चुप बैठा. बड़ी आई मस्तानी. क्यों डरा रही हो? त्या मनोरमा सारखा चेहरा करू नकोस. आज जाऊन झोपायचं आहे. स्वप्न बिप्न देशील. चुप बैठा जाओ सोने की मस्तानी. चलो शुभ रात्रि की गुड नाइट. हो मस्तानी. काका पुस्तक. अरे थांबा. अरे एकालाही महत्व नाही या घराचं. गाढवा पुढे वाचली गीता. दामले निवास. आलं. कोण आलं? आलं. कोण आलं? अगं आलं दे ग किसून. आलं. हो ऍसिडिटी वाढली ग. ऍसिडिटी वाढली. कोणचं आता तुम्हाला कसं काय? मी सांगते ते कर. आलं किसून दे. आणि हे बघ थोडी साखर दूध पाण्यात उकळून घालून दे क्रीमच्या बिस्किटा सोबत. तुम्हाला पहाटे 3:30 वाजता चहा आणि बिस्किट खायचे. हो ऍसिडिटी वाढली आहे. पेटी कशासाठी आणली हिने आता? अगं आत्या असं काय करतेस? आता आपल्या उठायच्या वेळेला ना फक्त 2.5 तासच राहिलेत. म्हणजे आता जायचं झोपायचं आणि मग परत उठायचं. त्यापेक्षा मी आत्तापासूनच रियाजाला सुरुवात करणार आहे. झालं म्हणजे माझ्या झोपेचं खोबरं झालं. मला काही आता झोपता येणार नाही. आई मला तसंही सकाळी मार्केटमध्ये जायचंय माल आणायला. तू एक काम कर मी आंघोळ करून येतो तोपर्यंत काहीतरी चमचमीत खायला कर. चमचमीत? 3:30 वाजता चमचमीत हवाय खायला याला? बाप रे 3:30 वाजले. वाचनात कसा वेळ गेला मला कळलंच नाही. पण अर्थात फार महत्वाची गोष्ट हाताला लागली. तुम्हाला सगळ्यांना काय म्हणा त्याचं पालथ्या गड्यावर पाणी. खरंच वेळ झाला. यामिनी मी जाऊन जरा झोपतो. कुठे झाला झोपायला? एकतर आम्हाला इथे सगळ्यांना उठवून ठेवलेत तुम्ही. एक काम करा जा तुमच्या ताईसाठी दूध आणा चहाला आणि मला कांदे सुद्धा चिरून द्या. अगं आत्ता कुठून आणू मी दूध? आणि मी काय कांदे चिरणार आहे? हो हो काय हो? काल होता होता काळ रात्र झाली. हे काय चाललंय आपलं? अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. रियाज रियाज रियाज. हिचा घसा पेटवा कोणतरी. मोरू गप्प बस रे तू. उषकाल होता. गप्प बस का? काय तरी हे. चला मी झोपायला जातो. अजिबात झोपायला जायचं नाही. अरे मला आधी दूध आणून द्या आणि कांदे सुद्धा चिरून द्या.
तुमच्या त्या फालतू हेरिटेजमुळे ना आमच्या सगळ्यांची झोपमोड झाली आहे आणि तुम्ही आता चाललात बिंदास झोपायला. मी नाही तुम्हाला झोपू देणार. दूध कांदे बघितलं कोणीतरी एक जण गप्प बसा. तू तरी नाही तर तू तरी. कशी वचा 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 बोलतेय. रागिणी असती असं बोलली असती का? नको ग हे ताई. रात्री 3:30 वाजता रागिणी हा विषय कुठे काढलास आता तू? पण ठीक आहे. गप्प बस जरा. हे आणि मी ह्याच्यातलं काहीही करणार नाहीये. आणि असे तसे कोणीतरी नाहीयेत हे. अगं त्रंग क्षेत्र माडे ते आहेत हे. खड्ड्यात गेले तुमचे तंग क्षेत्रमाळे. तंग वगैरे काही नाहीयेत. अगं इतिहास शिरोमणी आहेत हे. चुलीत घाला तुमचे शिरोमणी. काय बोलतीयस? या घरात ना कोणाला काही महत्व नाही हेच खरं. चला मी जाऊन झोपतोय. बघितलंच बा. रागिणी असती तर खरोखर असं बोलली ना. भास्करा गाणं बिणा. तुम्हाला चहा हवाय ना? हा मग तुमचा बाळ आणेल ना दूध. हा अहो दूध. अहो सकाळ होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. मी नाचे बेबीची आई नाचे. 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 मी नाचे बेबी. गुरुजी आज मैं बहुत खुश हूँ. मला कल्पना आहे की मी क्लासच्या आधी 10 मिनिटांनी पोहोचतो आणि तुम्ही खुश होता. नहीं अरे ऐसे कुछ नहीं. खुशी का कारण कुछ और है. कारण काय? गुरुजी आज मला कळलं आहे माझ्यामध्ये हे नृत्य गुण कुठून आले. नका लाजो. मला माहितीये माझ्यामुळे आलेत ते. नहीं देखो ए गलत फहमी में मत रहो. हाँ माझ्यात ते नृत्य गुण आले आहेत ना ते मस्तानीमुळे आले आहेत. आता ही मस्तानी कोण? मस्तानी नहीं जानते हो? हे भगवान ऐसे. हाँ जब प्यार किया तो डरना क्या. जब प्यार किया तो लाजू जी ही अनारकली सलीमची. हाँ मस्तानी ऐसे नाचती थी वो. मस्तानी नाचती. बाजीरावांची मस्तानी. हा असं सांगा ना. बाजीरावांची मस्तानी. हा ती इथे येऊन गेली आहे. कधी? बहुत साल पहले. मग तिचे नृत्यगुण तुम्हाला कसे काय मिळाले? क्या हुआ जो मस्तानी है ना वो इस धरती पे नाची थी. मग तिच्या पायातले नृत्य या मातीत मिसळले. मग या मातीतले नृत्य माझ्या पायाने टिपले. म्हणून ते नृत्य माझ्या अंगात संचारले. अरे वा. पण तुम्हाला सांगू का ती मस्तानी ना खूप सुंदर होती. हाँ मुझे भी कल से ऐसा ही लगने लगा है कि मैं खुद मस्तानी हूँ. नाही तुम्ही सुद्धा सुंदर आहात. आणि तिचं सौंदर्य ना आरसपानी होतं. हाँ आरसपानी तो म्हणतात. आरसपानी म्हणजे ती इतकी देखणी होती. तिची गौरकाया इतकी छान होती की पान खाताना ना तो असा लाल रस असं दिसायचा इथून असं उतरताना. तुमचं सुद्धा तुम्ही काही खाल्लं तर दिसतं बरं का लगेच. हाय भैया कुछ भी बोलते हो. नाही पण खरंच मस्तानी पण आणि तुम्ही काय सुंदरच सुंदर. अरे वो तो लाजो रेखा की तरह मुंह करके क्यों खड़ी हो? हाय भैया मैं रेखा मत बोल. वो सलाम में इश्क मेरी जा जरा कबूल कर लो. वो नहीं वो नहीं. अपनी रेखा भैंस. मैं तुम्हें भैंस की तरह दिखती हूँ. मैं भैंस. देखो की मुर्गी दाल बराबर. बाजीराव देखो बाजीराव मुचमुंडा. आणि तू मस्तानी आहेस का? मस्तानी नाही मस्तावलेली वाटतेस तू. कुछ भी मत बोलो. चुप बैठो जरा. तू काही मस्तानी वगैरे काही वाटत नाही आहेस. आणि मस्तानी बाजीरावाची बायको नव्हती. ती मस्तानी बाजीरावाची अशीच आवडणारी. मस्तानी तर बाजीरावाची अशीच आवडणारी होती. माझी मस्तानी तर मोनिका आहे. मोनिका.
एजिन का देख रहे हो सपने में? हाँ देखो देखो, बघा ना. तुमच्या समोर तुमची घरातली मस्तानी आहे, पण मनात कुठली तरी वेगळीच मस्तानी आहे. बोलो, सच बोलो, कहाँ देख रहे थे? अरे भगवान, कुछ नहीं, गलतफहमी हो गई तुम्हें. सब समझता है मुझे. अरे सच में कह रहा हूँ. हाँ सच में. हमारे ढोलकपुर के चाचा मक्खनलाल हमेशा एक कहावत कहा करते थे. वो क्या? हाँ, गिदड़ को जब सपना आता है तो वो गांव की तरफ भागता है. और गांव के लोग उसको बाहर निकाल देते हैं. फिर वो दर दर के ठोकरे खाते हुए घूमता है इधर उधर. फिर उसको फिर सपना आता है कि वो घर में है या बाहर है, नींद में है या जगह. नाही, मी काय म्हणतो, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मला एवढं सांगायचं आहे की माझ्या मनात काही नाही आहे. एदी सुनो, बाजीराव आणि मस्तानी यांची प्रेम कथा अमर होती. त्यांच्या प्रेमामध्ये पावित्र्य होता, पावित्र्य. घाणेरडा विचार मनात आणू नका, समजे? अरे बाजीराव मस्तानी काय बोलताय पा? आजा बेटी आजा. सुन सुन तेरे पा के सपने का ड्रीम क्या है, सुन. माँ, सपना म्हणजेच ड्रीम. हाँ तो वही तो. शाबाश बेटा, रटले रटले. लेकिन देख तो. बरं ते जाऊ दे. पा, मला तुम्हाला एक खूप मोठी न्यूज सांगायची आहे. बता बता. मला की नाही कॉलेजच्या निबंध स्पर्धेत पहिलं प्राइज मिळालं. हे भगवान. क्यों? क्या बात कर रही है? अरे ये तो बहुत खुशी वाली बात है. फर्स्ट नंबर मिला है. अहो बिरजू शेठ, ती निबंध स्पर्धेत पहिलेली आहे, एवढं कशाला ओरडायचं तुम्ही? बैठा. पहिले आलेली आहे ना, हे महत्वाचं आहे निबंध स्पर्धेमध्ये. हाँ महुआ बेटा, जरा बता तो, किसके ऊपर निबंध लिखा? मी की नाही आत्मकथनावर निबंध लिहिला. आत्मकथन? हाँ, तो किसका आत्मकथन लिखा? मी की नाही कोमेजलेल्या कमळाच्या कळीतल्या काळ्या कुट्ट कीटकाचं करुड कथन. इतना सही है निबंध? हो पा, हा निबंध नाहीये काही. निबंधाचं शीर्षक आहे, नुसतं शीर्षक. शीर्षक है? भगवान, शीर्षक कितना है तो निबंध कितना होगा? बोल बेटा, कितना था? सुना. नहीं 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 नहीं, वो जाने दो. हाँ, वो सब जाने दो. अरे पहला नंबर आया है ना, तो इसका सेलिब्रेशन करेंगे हम. हाँ हाँ, सेंसेक्स पार्टी रखेंगे. माँ, नक्की काय म्हणायचंय? अरे सेंसेक्स. अरे भगवान, कैसे लोग हैं, कुछ नहीं आता इन लोगों को. अरे वो नहीं क्या, जीतने के बाद पार्टी देते हैं, उसको बोलते हैं ना सेंसेक्स. सक्सेस म्हणायचंय तुला? आता वही तो. रटले बेटा, रटले. SQSS सेंसेक्स. और हाँ, लेकिन वो पार्टी में तुम नाचना. नाचना, बहुत नाचना तुम. मस्तानी बन के नाचना. पार्टी है तो हम तो नाचेंगे ही. आपण ना वेगळं नृत्य बसूया. हाँ हाँ. मी नाचे बेबी नाचे चुप बेबी. कर. अष्टपुत्र कहीं का सरके सरके मी नचे बे. कुछ अलग किया करो, तब भी पैसा मिलेगा. हाँ, इतना सुनाओ मत. हाँ. करेंगे हम, अलग ही करेंगे. हाँ. देखो तुम. पहिली गोष्ट. अरे ते बघा त्या ठिकाणी. असे बघताय काय, मी वर्गात आल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं असं शिकवलेलं आहे? एक साथ नमस्ते. नमस्ते नमस्ते. हाय हिटलर. हे काय? माइंड कॅम्प. माइंड कॅम्प नाही रे, माइंड काम्प. हिटलरचं आत्मचरित्र आहे ते, माइंड काम्प. गुरुजी तेच ते 1000 वेळा शिकवलं तुला, तरी सुद्धा तेच ते कसं म्हणतोस तू? गुरुजी जरा शांत व्हा, माझा ऐका. त्याचा मरू दे. पण मी काय म्हणतो, आज काय एकदम स्पेशल पुणेरी पगडी. अगदी खासच दिवस आहे. हे बघा, मी सगळ्यांसाठी साखर आणलेली आहे. प्रद्युम्ना इकडे ये. तुला बोलत. प्रद्युम्न आहे? हा, तिचं नाव प्रद्युम्न आहे. स्वतः आता पण प्रद्युम्न. इकडे ये. ही साखर सगळ्यांना वाटायची थोडी थोडी. हा, मी जरा जास्त घेऊ का घरी बायकोला न्यायला? अजिबात नाही. मी मोजून आणलेली आहे, प्रत्येकाला थोडी थोडी 2-2 नाणेच वाटायचं रे. हा. 1 2
द्या. म्हणजे गुरुजी म्हणजे 2-2 दाणे का होईना ते ठीक आहे, पण आज या ठिकाणी कोणत्या खुशीत तुम्ही साखर वाटताय? म्हणजे ऊसाला भाव वाढून दिला का तुम्ही तुमच्या बगीच्यात ऊस लावला? तुम्ही आता ऊस म्हणला ना तर मला एक लावणीच आठवली. उद्या इर्षाद तुझ्या उसाला लागल कोल्हा. गप्पा बसा. हो काय हा वर्ग आहे, लगेच नाचायला काय घेता तुम्ही, गायला काय घेता? हो ऊस म्हणलं की लगेच कोल्हा आणि त्याच्यावर लगेच लावणी म्हणलीच पाहिजे का? काय झालं तोंड वाकडं करायला? आनंदच वाटू देत नाही हा माणूस. ही जेव्हा म्हणतात ना आनंदाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे, तेव्हा काहीतरी वंगाळ होतो. करेक्ट आहे. काहीतरी उगाच करून करू नकोस आणि तुला करेक्ट करेक्ट म्हणू नकोस. खरोखरीच आनंदाची बातमी आहे. लक्षात घ्या, हे जे घर आहे आपण जिथे बसलेले आहात, ह्या घराला एक ऐतिहासिक महत्व आहे. काल रात्रीच माझ्या वाचनात आलेलं आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ह्या घरामध्ये बरं का संताजी धनाजी होते की नाही, शिवाजी महाराजांच्या काळात. अहो त्यांची घोडी इथे पाणी पिऊन गेलेली आहे. एवढंच नाही तर अनेक क्रांतिकारकांची पायधूळ ह्या घराला लागलेली आहे. अशा पद्धतीने ह्या घराला एक ऐतिहासिक महत्व आहे. नाही, माझं काय म्हणणं आहे गुरुजी, ते सगळे ठीक आहे, पण त्यावेळेस हा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता ना. मतदारसंघाचा काय प्रश्न आहे? हे घर अस्तित्वात होतं. इथे बापू दामल्यांचे पूर्वज इथे राहत असत. तुम्ही या वास्तूचं ऐतिहासिक महत्व डावलू शकत नाही. नाही मग गुरुजी, म्हणजे असं जर असेल तर मग आनंदाची बातमी आहे. ही गोष्ट त्या ठिकाणी आपण सरकारला कळवली पाहिजे. म्हणजे ते या वास्तूला हेरिटेजचा दर्जा देऊन टाकतील ना. हो तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जे कळतं ते मला कळणार नाही? कळवलेलंच आहे, सरकारमध्ये कळवलेलं आहे. आता ह्या घराला सुद्धा हेरिटेजचा दर्जा मिळणार. हेरिटेज यो सर्री मी पण काऊन सोडणार हे नवीन डिश. कुठली नवीन डिश? हेरिटेज. अरे हेरिटेज ही डिश नाही रे, तो ऐतिहासिक महत्व असतं ना. त्या कुणीतरी सांगा. गुरुजी गुरुजी त्याला तुम्ही काय बोलू नका, तो मेला आहे सरबरीत. आज माझ्या घरी दिवाळी, आज माझ्या लेलो लेलो पेढे लेलो पेढे लेलो पेढे खा पेढे खा खाव खा पेढे खा पेढे खा पेढे खा. बसा 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 बसा. लो येलो पेढा. नाही चांगली गोष्ट आहे पेढा. अरे पण तू का पेढे वाटतोयस? अरे माझी मवा आहे ना, मवा. मवा निबंध स्पर्धेमध्ये पहिली आली. तो डोळ्यावरचा चष्मा काढ. बघा बघा, मुलगी अभ्यासात पहिली आली आणि बाप अजून अ आणि ब च्या पुढे जात नाहीये. अशी विद्या नुसती डोक्यावर ठेवून काही उपयोग नसतो रे त्याचा. शिकावं लागतं ते. चपट चपट जल रहा है कमीना. पण लक्षात ठेव ती माझी पोरगी आहे. अरे वो छोड़ो यार. इसका हम ना कल सेलिब्रेशन करेंगे. बैंजो मांगवा बैंजो. बेंजो पार्टी. नको नको, असं नाही, त्यापेक्षा फिरायला जाऊ. हा चालेल चालेल गुरुजी, वनभोजन करूया. मी मस्त भाकरी आणि पिठलं करीन. अरे वाह 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 वाह, अलेक्स झोन तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हे सेलिब्रेशन, ही पार्टी होणार नाही. गुरुजी म्हणजे मला म्हणायचंय, फक्त महुआ पहिली आली हे सेलिब्रेशन होणार नाही, तर आपली वास्तू ऐतिहासिक झाली याचंही सेलिब्रेशन होईल. उद्या तरी नाचू का मग मी? नाचा नाचा, अगदी आनंदाने नाचा. मी कविता सुद्धा म्हणेन. अहो अहो अहो, सकाळ सकाळ झोपताय कसले? उठा 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 उठा. हा? बघ तू माझ्या शब्दांच्या फटक्याने एकेकाला सटकवून काढणार नाही आता कधीतरी. नंतर सटकवून काढा सगळ्यांना, आधी उठा. चला उठा उठा. काय नाही आमिनी, काय चाललंय तुमचं? किती वेळ झोपणार आहात अजून? आमिनी, रात्री उशिरापर्यंत मी आग्रलेख लिहित होतो ना, तर सकाळी जरा डुलकी लागली मला जरा. चहा नकोय म्हणताय? नको तर नको, त्यात काय एवढं. बाथरूमला सुद्धा जायला नको म्हणताय? अगं मग नको जाऊ दे. अहो आता बघा, ते काय म्हणताय, जेवण सुद्धा करायला मिळणार नाही. जेवणही नाही. नाही? जेवणाचा काय प्रॉब्लेम आहे? आणि मुळात हे सगळं कोण म्हणतंय? ते बाहेर आलेत ते म्हणतायत हे सगळं करायचं नाही. चहा नाही, बाथरूम नाही, जेवण नाही, काही नाही काही नाही. कोण आलंय बाहेर? कुणाच ठाऊक. हे कसलं आडनाव कुणाच ठाऊक?
कुणाच ठाऊक. अच्छा, कोण आहे ते माहित नाहीये. मला माहित नाही कोण आहे ते. अगं मग जी लोक तुला माहितीच नाहीये त्यांचं कशाला काही ऐकतेस तू? अहो नाही, ते तुमचं नाव घेऊन सांगतायत की तुम्ही त्यांना इथे बोलवलंय. मी? हो, चला ना काय काय बोलतायत बघा ना. चला ना, काही करायला देत नाही. पण ग, चला चला. असं कोणीतरी घरात येतं आणि आपल्याला काही करू देत नाही म्हणजे काय? बघा ना. उगाच तुलाही काहीतरी वाटतंय. हा चला. हो, चप्पल खाऊ दे. चला ना लवकर. अगं हो, घाबरल्यासारखं काय करतेस आणि? अहो एक तरी गाडी ओढू द्या हो. देवासमोर उदबत्ती पण नाही लावायची का? नाही नाही. हं? हो, आता तुम्ही कुठे निघालात? आंघोळीला. इथे प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घ्यायला लागेल, अगदी आंघोळीला सुद्धा. का? आता ही हेरिटेज वास्तू आहे, इथे प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी लागणार आहे. काय चाललंय हे? बघा. काय हो? हा? हे करायचं नाही, ते करायचं नाही, आताच मला ही सांगत होती. हा? तुम्ही कोण सांगणार आहे? आहात कोण तुम्ही? मी सरकारी अधिकारी आहे आणि मला बल्लाळ पाठक यांनी बोलवलं. हा, मग त्यांना जाऊन सांगा, आम्हाला कशाला त्रास देत? अरे, मीच बल्लाळ पाठक आहे. मी कधी बोलवलं तुम्हाला? हा, काय काय काम काय तुमचं इथे? हो, आता ही हेरिटेज वास्तू झालेली आहे. म्हणून काय आम्ही आमच्या घरातल्या नेहमी करतो त्या गोष्टी करायच्या नाहीत की काय? हा, हे करायचं नाही, ते करायचं नाही म्हणून हेरिटेज वास्तू आहे. अहो, निदान चहा तरी करू द्या. हो, तुम्ही चहा करणार, इथे गॅस वगैरे पेटवणार, हो. काय झालं तर? इतकी वर्ष कुठे काय होत आहे? अहो निदान बाथरूमला तरी जाऊ द्या. नाही नाही, तुम्ही इथे तिथे पाणी सांडणार. ह्या इथे सगळ्या लाकडांच्या वस्तू आहेत, लाकडी बांधकाम आहे, ते कुजलं पडलं तर त्याला कोण जबाबदार? हो, तुम्ही या मीडियावाल्यांना ओळखत नाही. हल्ली कोणी उठतंय आणि अग्रलेख लिहितंय. आणि हे पत्रकार, ते काय शाणे? ते हाकारवाले, ते तर हल्ली काही छापतात. आपण वाचता वाटतं हाकार वगैरे. ते नावं ठेवतायत आपल्या हाकारला. हे बघा, तुम्ही असं काहीही करू शकत नाही. ओ बाबा, आता नाही आवडत त्यांना पेपर, काय करणार त्याला? अरे, त्यांच्या वाचनाविषयी नाही बोलत आहे. हे आपल्या अशा प्रत्येक गोष्टीवर बंदी आणणं ते करू शकत नाहीत. असं कसं करू शकता तुम्ही? शिवाय माझा दादा असताना आता इथे, तर आपल्या घरातला सगळा प्रॉब्लेम त्यांनी सोडवून टाकला असता. गृहमंत्र्यांकडे गेला असता घरचा प्रॉब्लेम सोडवायला. काय बोलतेस तू? अगं, घरचा प्रॉब्लेम आहे म्हणून गृहमंत्र्यांकडे जायचं नसतं. असं काही नसतं. साहेब, तुमच्या ऑफिसातले जोशी साहेब कसे आहेत? जोशी साहेब ना, बरे आहेत, बरे आहेत. तुला काय माहिती ग जोशी साहेब कोणते? ओ मामा, प्रत्येक ऑफिसात ना एक जोशी साहेब असतातच. बाबांनी शिकवलेली ट्रिक आहे. त्याचा इथे काय संबंध आहे आता? अगं रुबे, मग अश्विनला तरी सांग ना बाई, काहीतरी करा म्हणून. ते ना काही करू शकत नाही. हेरिटेजचा कायदा झाला ना, तेव्हा ते तिथेच होते. आता अन्न सुरक्षेचा कायदा होतोय, त्याच्यात ते फार बिझी आहेत आणि 2-3 दिवस तिकडेच असणार आहेत म्हणे. काय हो, हे अश्विन कोण? अश्विन माहित नाही तुम्हाला? भाग्यवान आहात तुम्ही. नका नका, कशाचीही चौकशी करू नका. तुम्हाला माहित नाही तेच चांगलं आहे. अहो, मी काय म्हणते, करा ना काहीतरी आमच्यासाठी, करा ना. नाही, हे बघा, तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन परवानगी आणायला लागेल. ती परवानगी तुम्ही आणली की मी तुम्हाला इथे चहा करायची परवानगी देईल. मला एक सांगा, नुसती चहाचीच नाही तर काहीही करायचं असेल घरात तरी परवानगी काढावी लागेल? हो हो, प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी काढायला लागेल. अरे देवा, ठीक आहे. ती परवानगी कशी काढायची? आणि ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करायचा. ऑल द बेस्ट. किती शांतपणे निघून गेला हा माणूस. आपल्याला हे करायचं नाही, ते करायचं नाही सांगून. हो हो, मला कळतंय. चिडू नका असे माझ्यावर. मी आणतो, सगळ्या परवानग्या काढून आणतो. हा मैडम, वैसी बात नहीं है, मतलब हम कमाएंगे कैसे, फिर खाएंगे कैसे? हे बघा, ही हेरिटेज वास्तू आहे. ह्याला एक ऐतिहासिक महत्व आहे. आणि इथे तुम्ही असा हा रद्दी भंगारचा व्यवसाय करता, चालणार नाही. हे बघा, आधी हे सगळे रद्दी भंगार आहे ना, हे भंगार सगळं बाहेर काढा. अरे रोग, बाद में करेंगे. हो, ह्या बंगल्याच्या बाहेर एवढा सुंदर दामल्यांचा पुतळा आहे आणि त्यांच्या मागे तुम्ही असे धंदे करता. त्यांना काय वाटलं? तुम्ही ओळखता बापू दामलेंना? हो, मी नाही ओळखत त्यांना, पण ह्या वास्तूत त्यांचा पुतळा आहे म्हणजे तो कोणीतरी मोठा माणूस असणार ना. हाँ, लेकिन क्या है, मतलब यहीं पर रह के हम धंधा करना सीख गए हैं. ये धंधे के बलबूते पे हमने बहुत पैसा कमा लिया है और तब भी हम कह पाते हैं ना कि बहुत पैसा है हमारे पास. हो, तो तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. अच्छा मॅडम, सुनो ना, मला जरा तो फ्रीज लावून द्या ना. मी
मी फ्रीज लावून देऊ? नहीं नहीं, मतलब ऐसे नहीं, मतलब आपने हे मतलब फ्रीज लावायची मला परवानगीची परमिशन द्या. परवानगी म्हणजे परमिशन. हाँ तो वही तो सबात रटले बेटा रटले. अरे चुप बैठो, ये क्या चल रहा है यहाँ पे और क्या इससे रटवा रही हो तो? अहो तुम्ही थांबाव जरा. चुप बैठा. तुम्ही मला फ्रीज लावायची परवानगी द्या म्हणून असं का सांगताय? हा, फ्रीज लावला नाही तर भाज्या खराब होतील ना, आणि रेखा सुद्धा नाराज होईल. फ्रीज बंद पडला तर ती रेखा का नाराज होणार आहे? रेखा, अरे रेखा, रेखा मतलब रेखा हमारी भैंस. हाँ, नाराज हो जाएगी ना, उसका दूध फट जाएगा तो. म्हणजे तुम्ही ह्या वास्तूमध्ये पाळीव प्राणी पण ठेवलेत? चालणार नाही. नाही नाही, वो चलती है ना, 4 पैर है उसको. अहो मॅडम, मी तसं म्हणत नाहीये हो. चालणार नाही म्हणजे ते पाळीव प्राणी इथे ठेवलेले चालणार नाही. हे बघा, तुमच्या मशीनी इथली जर भिंत पाडली तिच्या शिंगानी तर ह्या वास्तूचं नुकसान नाही का होणार? कोई प्रॉब्लम नहीं, कोई प्रॉब्लम नहीं है. अगर दीवार गिर जाती है तो फिर से हम खड़ी करेंगे, क्योंकि बहुत पैसा है हमारे पास. तुमचं सारखं ते मला पैसा पैसा सांगू नका हो. ह्या वास्तूत काय काय घडलं असेल तुम्हाला माहितीये काय? ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण मी तुम्हाला फ्रीज लावायची इथे परवानगी देणार नाही. क्या करेंगे? बाय 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 बाय, जेवणाची पण परवानगी आण. हो आणतो लिहिलेलं आहे. ओ मामा, आंघोळीची पण परवानगी आणा. हो ती पण आणायची, ती महत्वाची, ती पण लिहिलेली आहे. मी काय म्हणतेय, हो. चहा नाश्ता जेवण आंघोळ सगळ्याचीच आणून टाका ना परवानगी. हो सगळ्या परवानग्या लिहिल्या, एकूण 10 परवानग्या होत आहेत जवळजवळ. हो फादर, त्या अधिकाऱ्याचं डोकं फोडायची पण परवानगी आणा. आधी तुझं थोबाड फोडतो. काही गलिच्छ भाषा आहे. फादर काय आणि परवानगी काय, त्याला मारामारी करायची का आपल्याला? कहा चल दिया सुबह सुबह? झालं आता हा आडवा आला. आता कसली होत आहेत माझी कामं? इतना गुस्सा होने की जरूरत नहीं है. सरळ सरळ विचारला आहे तर सरळ सरळ उत्तर दे ना. त्या हेरिटेज वाल्यांच्या ऑफिस मध्ये चाललोय परवानग्या काढायला. अब आ गया है ऊंट पहाड़ के नीचे देखो. कुणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? हमारे ढोलकपुर के चाचा मखलाल हमेशा एक कहावत कहा करते थे, बल्लाळचं नेहमीच बरोबर नसतं. का हुआ? कोणी केलं आगाऊपणा? यानेच केला. आगाऊचा आहे तो एक नंबरचा, आणि आता चाललंय करत परवानग्या काढायला. हा, सुरू. आपल्याला फ्रीज चालू करायचा आहे, त्याच्याबद्दल विचारा ना. मैं क्यों पूछू, तू पूछ. अच्छा बल्लाळ भाऊजी, हमारा जो फ्रिज है ना उसको ऑन करना है. ऑन का मतलब समझते हो? चालू करना है तो उसकी परवानगी लेनी है, तो क्या करना पड़ेगा? त्यासाठी एक लेखी अर्ज करावा लागेल. अच्छा, हमें लिखना नहीं आता. अरे मग कोणाकडनं तरी लिहून घे. मागे महुआ उभी आहे ना, तिला सांग. तुम लिखो. मी का लिहू? इथे आमच्या घरच्या 10-12 परवानग्या काढायच्यात मला. हे भगवान, अशा प्रत्येक गोष्टीसाठी परवानग्या काढाव्या लागणार? हे भगवान, मग या घरामध्ये राहणे एकदम डिफिकल्ट होणार आहे. DEFFTULTED. चुप. कितना अच्छा अंग्रेजी बोल लेती हो. चुप बैठो अभी. या बल्लाळमुळे झालं हे सगळं. आता चाललंय परवानग्या काढायला. सगळ्यांच्या परवानग्या काढून घेऊन येतो. तुम जाओ ना. हाँ, इतना है तो तुम जाओ ना. हम इधर थामता है ना, सब कोई परवानगी लेके आओ. हाँ, इनके ऊपर काय को ओरडता है? हे बल्लाळ, जा बाबा लवकर जा, परवानग्या काढ, नाहीतर हिचं हिंदी ऐकायला लागेल. मी जातो आणि परवानगी काढून घेऊन येतो. हा, जल्दी आओ. खूप बोर होतोय ना. आत्या, मी गाणं म्हणू का? हो, तुमच्या साध्या बोलण्याचा आवाज सुद्धा मिनिमम डेसिबलच्या वर जातोय. तुम्ही इथे गाणं गायलत ना तर काहीतरी गोंधळ होईल. गाणं गायला परवानगी नाही. अहो मी जरा तेल मागू शकते का? ठीक आहे. यामिनी, मिळाली बाई परवानगी. तू एक काम कर, तेल घे, थोडस गरम कर, कांदा टाक, बटाटा टाक, डाळीच्या पिठात एकत्र कर. हो, तुम्ही ते काय भजी बिजी बनवणार असाल ना, तेल बिल गरम करणार असाल तर त्याला परवानगी नाही. जे काय करायचं ते बाहेर जाऊन करा. जातेच मी आता. काय मिली यांची कटकट लावली मग. अगं बाई, माझं खरंच गेलं बाहेर. आपण पण जाऊयात ना. नक्क. कसं जायचं बाहेर? आत्या, मग मला पैसे दे. मला खूप भूक लागली. मी काहीतरी खायला घेऊन येते. ओरडू नको. मी काहीतरी करते.
अहो साहेब आम्ही काहीतरी साधं करू म्हणजे असे भेळ मी एकदम साधं असं. नाही नाही, तेही करायला परवानगी नाही. गरज नाही आता परवानगीची. म्हणजे अगं मला आत्ता अश्विन भेटला होता. अय्या बाबा आले. आला आणि गेला सुद्धा. मला म्हणाला आत्या तुम्ही कधी गुरुदत्तची मिसळ खाल्ली आहे का? म्हटलं नाही रे बाबा. तर म्हणाला मस्त असते मग खात स्वादिष्ट असते. गुरुदत्तची मिसळ साबुदाणा वडा आणि त्यानंतर तिथली चमचम मिठाई. आत्मा अगदी तृप्त होतो म्हणाला. पैसे दिले त्याला? हो दिले सगळे 200 रुपये दिले. मग ठीक आहे. चमचम अशी मिठाई असते? हो स्वादुपिंडासाठी उत्तम असते. स्वादुपिंडासाठी उत्तम असते? हो. हे कोणी सांगितलं तुम्हाला? मला सगळं माहितीये. तुम्ही नका लक्ष घालू त्याच्यात. इतिहासात नोंद नाहीये त्याची. अगं बाई कधी एकदा अश्विन येतोय आणि मिसळ भजी चमचम मिठाई. एजी खाना दो. नहीं नहीं कुछ नहीं. सुनो ना. क्या है बोलो. सुन रहे हो ना? अरे बोलो. काय है ना मला आज बटाट्याचे पराठे करायचे होते. इथं डाळ आणि चावल मिळताना मारामार आहे. पान खायची नुसती वेळ आली आहे आणि तुम्ही पडी हे आलू पराठ हो की. कुछ मालूम नाही मला बनवायचे आहेत. काय आहे आज एवढं खास आलू पराठे बनवण्यासारखा? झंडूलाल के लिए बनाने हैं. भगवान ये झंडूलाल भी ना. उसको फिर से पुलिस ने पकड़ लिया है ना. जेल मध्ये आहे बेचारा. अरे पण तो जेल मध्येच होता. परत कसं पकडतील पोलीस त्याला? हमको कुछ मालूम नहीं. ओ क्या हुआ सुबह सुबह वो जॉगिंग कर रहा था. जॉगिंग जॉगिंग पेट कम करने के लिए सुबह सुबह दौड़ लगाते हैं ना. तो दौड़ रहा था तो पुलिस ने पकड़ लिया. जॉगिंग ना तो जॉगिंग करना अच्छा रहता सुबह सुबह. तो पुलिस के पकड़ेगे? कुछ मालूम नहीं. सुबह सुबह जेल तोड़ के भाग रहा था ना तो पकड़ लिया. ये झंडूलाल की तो ऐसे के तैसे. अभी पुलिस को फोन लगाता हूँ और कहता हूँ पुलिस को वो झंडूलाल को मार डालो. हा ते त्याचा काय ते म्हणतात इतिहास बनवून टाका. त्याचा हेरिटेज करून टाका त्याला. क्या ऐसे मत बोलो. भैया है हमरा. दिल जलता है उसके लिए. बहुत भोला है मेरा झंडूलाल. बहुत भोला है. इतने साल हो गए उसे पुलिस छोड़ ही नहीं पा रही है. हमेशा जेल में ही रहता है. इतना भोला है. हाँ है वो भोला. चुप बैठो. कुछ भी मत बोलो मेरे मायके के लोगों के बारे में. पहले कह देती हूँ. काय बोलायची गरज आहे. सगळे तसले तुझे मायके वाले. इथं खाय प्यायचे वांदे झाले आहेत. त्या तुला भावाची पडले. कुछ फर्क नहीं पड़ता तुमको. कुछ फर्क नहीं पड़ता. नहीं जाओ. मेरे मायके के लोग हैं ना. कुछ फर्क नहीं पड़ता. नहीं पड़ता जाओ. हाँ जाती हूँ. सुनो ना. बोलो. इधर देखो. उसकी जमानत के लिए 1 रुपया भी नहीं मिलेगा. समझ गई? यहाँ खाने के वांदे हो गए हैं सबके और तुम्हें पड़ी है झंडूलाल की. चढ़ने दो उसे जल में. चुप बैठो. बहुत पैसा है हमारे पास. आग लगा दो उसे. झंडूलाल. मरा नहीं है झंडूलाल अभी है. चुप बैठो काली जुबान. काली जुबान. झंडूलाल झंडूलाल. कब कब आएंगे बल्लाळ भाऊजी? एकतर त्यांना चालायला केवढा वेळ लागतो. अय्या चालायला का वेळ लागतो? अरे वजनामुळे. आणि तुझं काय? तो गेलाय तरी ना परवानगी आणायला. तुझं काय नुसती बसलीस ना इथे ठोंब्यासारखी. ए देखो. अय्या मामा कधी येणार आहेत? माझी आंघोळीची वेळ निघून चालली आहे गो. ए रुबडे खाली तेरी अकेली की नहीं सबकी. अब नहीं आएगा वो. देख लेना. काही त्याला मिळणार परवानग्या परवानग्या. आणि तुझा भाऊ ग तो कधी येणार आहे? आएंगे. अरे अश्विन बल्लाळ आएंगे. अगं पण कधी? आत्या तुम्ही वाट बघा. माझे बाबा येतील. आले आले बल्लाळ भाऊजी आले. देखो 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 बल्लाळ भाऊजी आ गए. धीरे धीरे आ रहे ना. देखो थक गया है बेचारा. बाहर पाणी पाणी दे. पाणी बस बस. बैठो. पाणी पाणी का शिंपडतीयस?
बेशुद्ध पडलेलो नाहीये मी, बाहेरून आलोय, पाणी प्यायला द्या. मिळाले का परवानगी मिळाली? किती आरडाओरडा रे. सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत. थांबा, एकदम आनंदून जाऊ नका. प्रॉब्लेम असला तरी सुद्धा आत्ता मिळालेल्या ज्या परवानग्या आहेत त्या माझ्या बुद्धी चातुर्यावर, तल्लख बुद्धीवर असा लढा करून वाक्चातुर्यावर मिळवलेल्या आहेत. असं कसं डोंबलाचं वाक्चातुर्य याचा? हा, काही असलं केलेलं नाहीये याने. हातापाया पडून त्यांच्या समोर लोटांगण घालून परवानग्या आणल्या असतील याने. अरे पण त्याने आणल्या तरी ना. तू काय केलंस? नुसता बसूनच होतास इथे. जरा साखर आण ग. का? अगं आता एवढी आनंदाची बातमी कळली. माझी शुगर लेवल कमी झाली होती, ती जरा वाढेल तरी. हो का? शुगर कमी झाले? पण ते तुम्हाला कसं काय कळलं वंस? मला सगळं कळतं. तू साखर आण जा, आणि त्याच्याबरोबर थोडस दूध आणि पाणी पण घेऊन ये. आणि हे बघ, दाणे आण, आणि एक परतलेला कांदा, आणि फोडणीचे घातलेले पोहे आण. वंस मग सरळ सरळ सांगा की चहा पोहे. हो, आण 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 आण. मी काय म्हणते, पण आता की नाही जेवणाची वेळ झालीये, मी जेवणच करते. वो सब छोड़, ये भंगार की परमिशन आणलीस का तो? पहिले रुको, माझ्या घरातल्या कामांची परवानगी द्या पहिले. थांबा थांबा, सांगितलं ना सगळ्या परवानग्या आणलेल्या आहेत. पण एक प्रॉब्लेम झालाय, तो कोणी ऐकतच नाहीये. काय झालं? तो काय? या सगळ्या परवानग्या आपल्याला फक्त 7 दिवसांसाठी मिळालेल्या आहेत. चिंता नका, चिंता नका. पण 7 दिन के बाद पुढच्या ज्या परमिशन आहेत त्या मी रावसाहेबला सांगतो काढून आणायला. मग ठीक आहे. 7 दिवसानंतर आपण इथे राहिलो तर ना. हे शेवटचे 7 दिवस आहेत आपल्या या घरातले. म्हणजे ही हेरिटेज वास्तू आहे, त्यामुळे 7 दिवसानंतर आपल्याला हे घर सोडावं लागणार असं सांगितलंय. हो ना, आपल्याला इथे नाही राहता येणार. ज्या परवानग्या मिळाल्या त्या फक्त 7च दिवसांसाठी आहेत. त्यानंतर आपल्याला तिकडे विरारच्या पुढे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत जी घरं मिळणार आहेत ना 200 स्क्वेअर फुटाची, तिकडे राहायला जायचं आहे. आणि ते सुद्धा लॉटरीची तिकीट काढून. मतलब वो भी पक्का नहीं है, मतलब मिलेगा कि नहीं ये पक्का नहीं है. नाही, बल्लाट कमीने, ये सब तेरे वजह से हो गया है. आप बोलो हे बघ, आज पहिल्यांदा मला तुझं ऐकून घ्यावं लागतंय. खरंच चुकलंय माझं. कुठून या घराला हेरिटेजचा दर्जा द्यायचं माझ्या डोक्यात आलं, देव जाणे. गेलं 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 घर गेलं आजचं. हो, ते म्हणतात तसं झालंय. घर तुला ना मला, घाल हेरिटेजला.